मालेगाव अतिरेक्यांचं केंद्र झाला अशा प्रकारचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खळबळजनक आरोप केलाय। मालेगाव बांगलादेशींचं आश्रयस्थान असल्याचं सुद्धा सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। सर्वात जास्त बोगस जन्म प्रमाणपत्र ही बांगलादेशातूनच बांगलादेशींना मालेगाव मधून वितरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप सुद्धा किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। मालेगाव हे अतिरेक्यांचं एक केंद्र झालेलं आहे। मालेगाव हे बांगलादेशींचा आश्रयस्थान झालेलं आहे। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बोगस जन्म प्रमाणपत्र मालेगावला देण्यात आले। एवढ्या लोकांना सुमारे 1100 लोकांना अटक झाली, जामिनावर सोडलं। तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणी कोणी निवडून आलं बांगलादेशीच्या मतांच्या आधारावर। त्यामुळे देशाचा सुरक्षेची समझोता होणार नाही। आणि याविषयीच बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत आहे। सचिन जी, आपण बघतोय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे। किरीट सोमय्या यांचं असं म्हणणं आहे की मालेगाव हे अतिरेक्यांचं केंद्र झालेलं आहे। नाही, आता काय म्हणजे पहिली गोष्ट अशी की माझी मागणी आहे भारतीय जनता पक्षाकडे, त्यांना तात्काळ या किरीट सोमय्या नामक व्यक्तीला पक्षातून काढून टाकावं। आणि ते जर करत नसतील तर त्यांनी भाजप मान्य करतंय की देशाचे गृहमंत्री अमित शहा जी आहेत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्या हातात गृह खाता आहे ते अकार्यक्षम आहेत, त्यांना काही समजत नाही, एवढे वर्ष काम करतायत, काम चुकार आहेत, असंच म्हणणं आहे किरीट सोमय्या यांचं। मग जर तसं म्हणणं असेल तर त्यांच्यावर कारवाई करत का नाही त्याचं उत्तर दिलं पाहिजे। म्हणजे एवढे वर्ष सत्तेवर बसून करताय काय? अतिरेक्यांना त्या नोटबंदी नंतर अतिरेक्यांचं सगळं जाळं संपणार होतं। आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जी आहे ती अमित शहाच्या हाती आहे। बांगलादेशी येतात कशी तिकडनं? म्हणजे याचं उत्तर कोणी दिलं पाहिजे? अमित शहाने दिलं पाहिजे। सत्ता त्यांच्या हातात, डबल इंजिनचं सरकार, आणि त्यानंतर मात्र अशा पद्धतीचे आरोप करतायत। तर मला असं वाटतं की एक तर ते हे वेडे झालेले आहेत किंवा मग पक्षाने त्यांच्यावरती कारवाई का करत नाही याचा अर्थ पक्षाचं म्हणणं देखील तेच आहे जे किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे की हे सगळे मंत्री जे आहेत ते काम चुकार आहेत, त्यांना जमत नाहीये, राजीनामा द्यावा त्यांनी। अगदी सचिनजी, धन्यवाद, तुम्ही झी24 तासशी बोललात आणि पक्षाची भूमिका मांडली त्याच्याबद्दल। आपण बघतोय काँग्रेस नेते सचिन सावंत आपल्या सोबत होते आणि त्यांनी किरीट सोमय्या यांची भाजपनं पक्षातून हकालपट्टी करावी अशा प्रकारची मागणी सावंत यांनी केलेली आणि त्यासोबतच हे केंद्र सरकारचं अपयश असल्याची टीका सुद्धा सावंत यांनी केली आहे। मालेगाव हे अतिरेक्यांचं एक केंद्र झालेलं आहे। मालेगाव हे बांगलादेशींचा आश्रयस्थान झालेलं आहे। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बोगस जन्म प्रमाणपत्र मालेगावला देण्यात आले। एवढ्या लोकांना सुमारे 1100 लोकांना अटक झाली, जामिनावर सोडलं। तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणी कोणी निवडून आलं बांगलादेशीच्या मतांच्या आधारावर। त्यामुळे देशाचा सुरक्षेची समझोता होणार नाही। आपण बघतोय किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेला आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, आपण बघितलं किरीट सोमय्या काय म्हणालेत, मालेगाव अतिरेक्यांचं केंद्र झालंय, मालेगाव बांगलादेशींचं आश्रयस्थान झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय। सुषमाताई, किरीट सोमय्या यांचा हा सगळा आरोप असेल तर सोमय्या यांनी त्याची उत्तरं दिली पाहिजे की मागची 10 ते 12 वर्षापासून दिल्ली ते गल्ली सत्ता भाजपाची आहे। महाराष्ट्रामध्ये 7.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून राज्याचं गृह खातं हे फडणवीस सांभाळत आहे। सोमय्या नेमकं काय करत आहेत? सोमय्यांना फडणवीसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावायचं आहे का? सोमय्यांचं असं म्हणणं आहे का की फडणवीस सगळ्यात अपयशी गृहमंत्री आहे आणि या गृहमंत्र्यांना काहीच करणं होत नाही? आणि मालेगाव, मुळात सोमय्यांना हे सगळं मालेगावमध्ये जाऊन सांगण्याची गरज आहे का? सोमय्यांचं वर्क प्रोफाईल काय आहे? सोमय्या गृह खात्याशी संबंधित आहेत का? आणि मालेगावला आतंकवादाचं केंद्र म्हणताना सोमय्या स्वतः महाराष्ट्राच्या एप्स्टीन फाईलचं केंद्र आहे, याच्यावर सोमय्याचं काय म्हणणं आहे? म्हणजे जगात एप्स्टीन फाईल गाजत असेल पण महाराष्ट्रातली एप्स्टीन फाईल ही सोमय्याची आहे, यावर सोमय्याचं काय म्हणणं आहे? अगदी
सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासवर आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपण बघितलं सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शेलक्या शब्दामध्ये टीकास्त्र डागलेला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय भूमिका मांडलेली आहे, काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया. त्यांनी मालेगावला किंवा अजून मुंबईत पुढे जाण्याच्या आधी त्यांनी दिल्लीत जावं आणि 12 वर्षापासून मोदी सरकार आहे. एकही घुसखोर बांगलादेशी घुसखोराला त्यांनी अद्याप पकडलं नाही, बांगलादेशात पुन्हा वापस पाठवलं नाही. या संदर्भामध्ये त्यांनी उपोषण जे आहे हे मोदी सरकारच्या विरोधात करावं की 12 वर्ष होऊन एकही घुसपेटी जर पकडल्या जात नाही, सापडत नाही, तर याचा निषेध हा सर्वांनीच केला पाहिजे. विशेष करून त्यांना हिंदू मुस्लिम करण्याची, जातीय दंगल निर्माण करण्याची एक फार मोठी हौस आहे. त्यांनी त्यांच्या हौसेला हा आवर घालावा आणि याचा जाब हा नरेंद्र मोदींना विचार.